मंडळी, तुम्ही ढोबळी मिरचीची भाजी तर बऱ्याच वेळा बनवली असेल आणि खाल्ली असेल, पण मी खात्री देऊन सांगते 100% तुम्ही माझ्या या पद्धतीने कधीच बनवली नसणार। बऱ्याच जणांना ढोबळी मिरची आवडत नाही, तर एकदा या पद्धतीने तुम्ही जर बनवून दिली ना तर दररोज मागून मागून खातील। चव म्हणाल तर एकदम भारी। यासाठी इथे मी या मोठ्या मोठ्या अशा ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 चमचे तेल घालायचं। यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं। जिरेचा कच्चेपणा कमी झाला, मस्त असं तडतडायला लागलं, त्यानंतर यामध्ये घालायची आहे हिंग पावडर। आता अगदी चिमूटभर इथे मी ओवा घातलेला आहे। ओवा पोटासाठी चांगला असतो, तर फोडणीमध्ये मी थोडासा ओवा घातलाय। सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता घालूया यामध्ये कढीपत्ता। तर इथे मी कढीपत्ता एकदम बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। मुलं असतील, काही मोठ्यांना सुद्धा कढीपत्ता आवडत नाही, मोठी मोठी पानं असली तर ती काढून टाकतात, तर या पद्धतीने मी असा बारीक चिरून घेतलेला आहे। यानंतर 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे। 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, त्या घातल्या आहेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, याचा कच्चेपणा जाईपर्यंत। यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा बेसन। बेसन घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त 1-2-3 सेकंद परतून घ्यायचा। यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। इथे मी घेतलेले आहेत 2 उकडलेले बटाटे चिरून। बटाटे उकडून थंड करून त्यानंतर असे लहान फोडी करून घेतलेल्या आहेत। यामध्येच आता घालूया आपण मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा उकडलेला आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही। फक्त मसाले चांगले या बटाट्याला कोट होण्यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मसाले चांगले या बटाट्यामध्ये उतरतील। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। सगळे मसाले या भाजीला बटाट्याला कोट करून घेतले, मिक्स करून घेतलेला आहे। झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया एकदम स्लो फ्लेमवर। 2-3 मिनिटं चांगली वाफ काढून घेतलेली आहे। परत एकदा मिक्स करून घेऊया। मसाला भाजीला चांगला लागलेला आहे। आता यानंतर इथे मी घेतलेला आहे पावभाजी मॅशर। या मॅशरने ही भाजी चांगली अशी मॅश करून घ्यायची। यामध्ये कुठेही बटाट्याच्या गुठळ्या नको, म्हणजे अख्खे बटाटे नको, यासाठी चांगले असे पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायचं। मॅशरला लागलेली भाजी सगळी काढायची आहे। यानंतर घालायची आहे थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, 1-2 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कसुरी मेथी घातलेली आहे, यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि यानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी काढून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची। मस्त अशी बटाट्याची ही भाजी तयार झालेली आहे। काढून घेऊया, अशी पसरवून ठेवायची। यामध्येच ठेवणार असेल तर, नाहीतर वेगळ्या भांड्यात काढून घ्यायची। आपण मस्त भरलेली ढोबळी मिरची बनवतोय। नुसती अशी भाजी खायला आवडत नसेल तर मंडळी, असं बटाट्याची भाजी भरून एकदा अशी ही ढोबळी मिरची नक्की करून बघा। तर इथे मी 3 ढोबळ्या मोठ्या मिरच्या घेतल्यात। या मोठ्या आहेत, पण जेवढ्या मला लागतील मी तेवढ्याच वापर करणार आहे, म्हणजे भाजी आपण जेवढी बनवली आहे तेवढ्या मिरच्यांमध्ये जी बसेल तेवढीच आपण ही मिरच्याचा वापर करणार आहोत। आता या ढोबळ्या मिरच्या घेताना मी धुवूनच घेतलेल्या आहेत। यानंतर हा वरचा देठ आहे तो असा काढून टाकायचा। मिरची आधीच धुवून घ्यायची, नंतर धुवायची नाही। हे बघा, वरचा देठ काढला, यामधले काही बिया असतील ना तर त्या काढायच्या आहे। ही ढोबळी मिरची मोठी आहे, पण यामध्ये बिया अजिबात नाही होत्या, थोड्याशा होत्या एकदम, त्या मी काढलेल्या आहेत। बटाट्याची भाजी सुद्धा ही बघा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे। आता ही बटाट्याची भाजी आहे, ही सिमला मिरचीमध्ये म्हणजेच ढोबळी मिरचीमध्ये जितकी मावेल तितकी भरायची आहे। एकदम दाबून दाबून व्यवस्थित हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे बटाट्याचं। ते ढोबळी मिरची मी मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहेत, पण तुम्ही लहान ढोबळ्या मिरच्या घेऊन त्यानंतर अशी ही रेसिपी बनवू शकता। ही ढोबळी मिरची मोठी असल्यामुळे यामध्ये स्टफिंग आहे ते जास्तच लागणार आहे, तर यासाठी असं हे चांगलं दाबून दाबून भरायचं, म्हणजे ते बाहेर येत नाही। तर हे बघा, सगळं स्टफिंग मी असं हे भरलेलं आहे, म्हणजे अर्ध स्टफिंग यामध्ये भरलेलं आहे। 2 मिरच्यांमध्ये परफेक्ट स्टफिंग होणार आहे। हे बघा, असं भरून घेतलं आहे। अजून जितक्या मिरच्या हव्या असतील तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही भरून घ्यायचं। यानंतर या प्रकारे हे कापून घ्यायचं आहे लहान लहान आकारामध्ये। हे बघा,
एकदम जास्त पातळ पण लेअर कापायचा नाही, थोडासा जाडच ठेवायचा, नाहीतर स्टफिंग बाहेर येईल. हे बघा, थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. जर ते बटाट्याचं स्टफिंग बाहेर येत असेल तर या पद्धतीने असं हे व्यवस्थित दाबून थोडंसं सेट करून घ्यायचं. तर हे बघा, या प्रकारे मी असं हे कापून घेतलेलं आहे. कुठे कमी असेल हे स्टफिंग बटाट्याचं सारण तर यामध्ये असं भरून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं भरलेलं आहे. या पद्धतीने थोडंसं असं हाताने दाबलं की ते बाहेर येत नाही, यासाठीच आपण इथे बेसनचा वापरसुद्धा केलेला आहे. त्यामुळे काय होतं, बेसनमुळे याला बाइंडिंग छान येते आणि हे स्टफिंग बाहेर येत नाही. यासाठी सुरुवातीला आपण भाजी बनवताना बेसनचा वापर केलेला आहे. मस्त असं दिसतं हे बघा, चांगलं असं स्टफिंग भरून घेतलेलं आहे. चला आता शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावर तेल घालायचं आहे आणि ब्रशने किंवा एखाद्या चमच्याने पसरून घ्यायचं. त्यानंतर हे स्टफिंग भरलेली ढोबळी मिरची अशी या तव्यावर ठेवायची आहे. गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवलेली आहे मी, जास्त फास्ट करायची नाही. स्लो फ्लेमवरच आपल्याला ही ढोबळी मिरची आहे ती शॅलो फ्राय करून घ्यायची. तर सगळ्या ढोबळ्या मिरच्या मी यावर ठेवलेल्या आहेत. आता झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवर एका बाजूनी छान असं शेकून घेऊया. तर 2-3 मिनटं स्लो फ्लेमवर मी छान असं भाजून घेतलेलं आहे, शेकून घेतलं आहे. आता याला हलक्या हाताने हे बघा असं पलटून घ्यायचं आहे, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. मस्त असा रंग आला आहे पहा. थोडंसं असं निघत असेल हे सारण तर थोडंसं वरून असं प्रेस करून घ्यायचं. सगळी ढोबळी मिरची मी उलटून घेतलेली आहे. झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनटं दुसऱ्या बाजूंनी सुद्धा भाजून घ्यायची आहे. मध्ये मध्ये 1-2 वेळा याला उलटून पालटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूंनी चांगली ही भाजली जाईल. हे बघा, 1-2 वेळा मी छान अशी उलटून पालटून घेतलेली आहे. काय मस्त असा रंग आला आहे. ढोबळी मिरचीचा रंगसुद्धा बदललेला आहे पहा. कुठेही कच्ची दिसत नाही. स्टफिंगसुद्धा अजिबात हे बाहेर आलेलं नाही. मस्त अशी चवीला लागणारी ढोबळी मिरची आपली ही तयार झालेली आहे. नेहमीची भाजी आपण करत असतो, तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर ही ढोबळी मिरचीची भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. चवीला म्हणाल तर एकदम मस्त लागते, भारी लागते. काहीतरी वेगळं बनवून खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही अशी ही ढोबळी मिरचीची रेसिपी ट्राय करू शकता. करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. बटाट्याची ढोबळी मिरचीची भाजी आपण बनवतच असतो. मी वेगळ्या पद्धतीने भाजीची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, तीसुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडेलच. तर मला जेवढ्या हव्या तेवढ्या ढोबळ्या मिरच्या मी अशा स्टफिंग करून घेतलेल्या, तळून घेतलेल्या आहेत. मस्त दिसत आहेत, रंग सुरेख आलेला आहे. या नुसत्या अशाच खाल्ल्या तरी चवीला एकदम भारी लागतात. काही भाजी वेगळी करायची असेल तर मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.